वर्ध्याच्या आर्वी मतदारसंघामध्ये जेव्हा निवडणूक विधानसभेची लागली त्यानंतर मोठ्या प्रमाणात या आर्वी मतदारसंघाची चर्चा होती। आता या निवडणूक मतदान संपलं, आता या आर्वी मतदारसंघात नवं वळण आलं आहे। या आर्वी मतदारसंघाचे जे आमदार होते दादाराव केचे यांनी आता राजकारणातून संन्यास घेतला असल्याचा पत्रकार परिषदेत सांगितलं। आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत आमदार दादाराव केचे। काय कारण आहे, काय आपण का बरं आपण राजकीय संन्यास घेतला, आता यापुढे आपण भाजप पक्षाचं काम करणार नाही का, तुम्हाला जे उपाध्यक्ष पद दिलं त्याचा पण राजीनामा देणार आहेत का? भारतीय जनता पार्टी जेव्हा आर्वी विधानसभामध्ये ओळख सुद्धा नव्हती, कोणत्याही गावामध्ये कार्यकर्ता मिळत नव्हता, पाणी प्यायला सुद्धा जागा नव्हती, अशा अवस्थेमध्ये 82-83 पासून माझं काम भारतीय जनता पार्टीला एक भूषण म्हणून कार्यकर्ता गावागावामध्ये निर्माण करण्याचं काम तेव्हापासून आपण केलं। आज मात्र हा मतदारसंघ हिरवागार झालेला आहे। प्रत्येकाची अपेक्षा आहे की मला तिकीट मिळाली पाहिजे या भावनेतूनच सर्व प्रयत्न करतात आहे। त्याचाच परिणाम म्हणून आज या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब 2024 ची तिकीट तुला दिली, 2 वेळ सांगितलं, परंतु आज माझ्यासोबत विश्वासघात केलेला आहे। आणि या महाराष्ट्र प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी सांगितलं की 28 तारखेला मी फॉर्म भरणार, तुझा फॉर्म भरायला येणार आहे। हे झालं नाही आणि सुमित वानकडे यांनी 2दा बैठक घेतली की मला उभं राहायचं नाही। अशा अवस्थेमध्ये माझी कुचंबना करण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून निश्चित झालेली आहे। पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम पक्षामध्ये अनेक पक्षातून, भारतीय जनता पार्टीमध्ये आपण, मग राष्ट्रवादीतून अनेक कार्यकर्ते आणले, काँग्रेसमधून अनेक कार्यकर्ते आणले, शिवसेनेमधून अनेक कार्यकर्ते आणलेत आणि आज 2दा या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची ताकद माझ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निर्माण झाली असताना आज 2009ला कार्यकर्त्यांनीच मला विधानसभेत पाठवलं। 2019ला कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून विधानसभेमध्ये एंट्री केली आणि तो सर्वांगीण विकास साधण्याचं काम या मतदारसंघामध्ये सर्व समाजाचं हित जोपासण्याच्या दृष्टीनं सतत प्रयत्न झाले। सर्व समाजाला काहीतरी आपलं देणं आहे। मोठे मोठे सभागृह दिले, त्यातून आपुलकी निर्माण झाली आणि दादाराव केचे एकतर्फी निवडून येणार हे चित्र मतदारसंघामध्ये निर्माण झालं। आणि म्हणूनच आज पक्षांनी तो विचार न करता काही दारुडे कार्यकर्ते ज्यांच्या भरोश्यावर आम्ही कधीच नव्हतो, ते काही लोक घेऊन 100-125 लोक घेऊन, मलाही 5000 लोक घेऊन जाता आलं असतं आणि काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीनं देवेंद्रजींना सांगितलं आणि माझी तिकीट 100% कापल्या गेली। आणि त्या माध्यमातूनच म्हणूनच मी 28 तारखेला फॉर्म भरला। प्रचंड उत्साह कार्यकर्त्यामध्ये होता। साधारणतः 30 ते 35 हजार कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे होते। त्याचा धाक म्हणून पक्ष नेतृत्वानं घेतला आणि 4 तारखेला विड्रॉल होता माझा। महाराष्ट्राच्या नेत्यावर विश्वास नव्हता, परंतु मग जेव्हा अमित शहाजीचं नाव सांगितलं, म्हटलं चला स्पेशल विमान करून या राज्याचे सन्माननीय पक्ष अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे स्वतः आले विमानाने, मला अमित शहाजीकडे नेलं। अमित शहाजी सोबत 1 तास चर्चा झाली, त्यातून माझं समाधान झालं आणि अरुण भाऊ अडसर ज्यांच्या बोटाला बोट देऊन मी भारतीय जनता पार्टीचा दरवाजा मला त्यांनी दाखवला, त्या नेतृत्वाचा विश्वास ठेवून मी माझा फॉर्म 4 तारखेला वापस घेतला। हीच माझी चूक झाली। जर मी वापस नसता घेतला तर यांचं कुठेही निवडून येण्याचं सार्थक ठरलं नसतं, कारण का सर्व कार्यकर्ता गावागावातला माझ्यासोबत होता आणि आज गुमान करायला लागले। जे पिलांटू आहे, जे ज्यांना दररोज दारू आणि मटण पाहिजे असे सगळे कार्यकर्ते तिथं आहे, वेगवेगळ्या भावनेतून माझ्यावर आरोप करायला लागलेत। म्हणून मी आज सामाजिक बांधिलकी ठेवून एक राजकारणातून संन्यास असा मी घोषित केलेला आहे आणि केवळ पक्षाचे कार्यकर्ते समाजाचं हित जोपासण्याच्या सामाजिक भावनेतून जे काम जे कार्यकर्ते माझ्याकडे येणार, जो समाजातले नेतृत्व माझ्याकडे येणार, त्यांचं काम 100% झालं पाहिजे एवढीच भावना मी ठेवणार आहे आणि त्यातून राजकीय संन्यास हे आज मी घेतोय। धन्यवाद। नक्कीच आज आमदार दादाराव केचे यांनी राजकीय संन्यास घेतला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। कॅमेरामॅन अभिजित सिंह, भूपेश बारंगे, लोकशाही मराठी, आर्वी, वर्धा।